आणि यानंतरची बातमी आहे जळगावमधून। जळगावच्या मुक्ताई नगरमध्ये पुन्हा एकदा गोंधळ झाला। रक्षा खडसे आणि चंद्रकांत पाटील हे पुन्हा आमने-सामने आले। प्रभाग क्रमांक 17 मधील मतदान केंद्रावर गोंधळ दिसला। भाजपच्या उमेदवारांना अडवल्याच्या विरोधकांवर आरोप आहे। विरोधी पक्षाकडून आपल्याला धमकावलं जात असल्याचा आरोप रक्षा खडसे यांनी केला। खडसेंनी बोगस मतदान केल्याचा चंद्रकांत पाटील यांचा आरोप आहे। 8 दिवस 10 दिवस जे प्रचार करतो लोकांना कन्व्हिन्स करतो ते कमी नव्हतं का? आता तुम्ही याच्या घरात घुस, त्याच्या घरात घुस, त्याच्या घरात घुस, इतकी प्रॅक्टिस झाली घरात घुसायची मतं मागण्यासाठी की मला तर असं वाटतं की एवढी घातक कोणाचीच नव्हती। हे कधी 12 वर्षानंतर 30 वर्षानंतर सन्माननीय खडसे साहेब म्हणता की मला जेवढे पदं मिळाले यांच्या 17 पिढ्यातही मिळणार नाही। शक्य आहे, सामान्य कार्यकर्ते आहे, नशिबाने पदं मिळाले, तुमच्यात गुणवत्ता काहीच नव्हती, पण जे पदं मिळाले त्याचा मुक्ताईनगरसाठी किती उपयोग झाला। हे चुकीचं काम मला लक्षात आलं। मी अधिकाऱ्यांना घेऊन आली, इथे सांगितलं की आतमध्ये कोणी थांबणार नाही, शिवाय बूथ जो एजंट असेल तोच थांबेल किंवा उमेदवार प्रतिनिधी जाऊ शकतो। पण आता जो काही तुम्ही पण प्रकार बघितला की कशा पद्धतीने इथे दादागिरी केल्या जात आहे, अधिकाऱ्यांवर तिथे ओरडलं जात आहे, चुकीचं आहे। थांबवणं आमचं काम आहे। आणि या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। मुक्ताईनगर येथे केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे व आमदार चंद्रकांत पाटील हे आमने सामने या ठिकाणी आलेले आहे। एक विचार केला तर आमदारांचे कार्यकर्ते या मतदान केंद्रावर गुंडगिरी करत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी केलेला आहे। तर दुसरीकडे आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की मोठ्या प्रमाणावर या मतदान केंद्रावर बोगस मतदान करण्यात येत असल्याकारणे प्रचंड गोंधळाचं वातावरण या मतदान केंद्रावर निर्माण झालं होतं। आपण बघू शकतात की मुक्ताईनगरातील हेच ते आदर्श शाळेचं केंद्र आहे। प्रभाग क्रमांक 16 मधील या आदर्श शाळेच्या केंद्रावर या ठिकाणी आता तरी वादाची परिस्थिती निवडली असली तर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये। मात्र या ठिकाणी जर विचार केला तर मोठं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। या मतदान केंद्रावरून जवळपास 3 जे बोगस मतदार संशयित आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे। पोलीस या संदर्भात कुठली कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।